नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12 प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये पाहिलं होतं आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, भाग 2 मध्ये पाहिलं होतं आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे, भाग 3 मध्ये पाहिलं होतं आपण अलिप्ततावादी धोरण आणि भाग आपण 4 पाहत आहोत आज. यामध्ये पाहणार आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप सुंदर बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हा मुद्दा समजायला अत्यंत क्लिअर होऊन जाईल, म्हणजे समजायला सोपा जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या जर तुम्हाला लिंक पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व पाठाचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही त्या लिंक पाहून अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ शकता. चला तर पाहू आपण भाग क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहतो आपण राज्यशास्त्र वर्ग 12 प्रकरण 6 शेवटचं प्रकरण भारत आणि जग, त्यातला भाग 4 आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहू आपण भाग 4. या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे परराष्ट्र धोरण आहे, या धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते आहे की ज्या घटकामुळे भारताचं परराष्ट्र धोरण तयार केलं गेलं किंवा महाराष्ट्राचं परराष्ट्र धोरण ठरत असताना या घटकाचा प्रभाव भारतीय परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे. त्यातला जवळपास 3 ते 4 घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. त्यातला पहिला घटक पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे भौगोलिक घटक. भौगोलिक घटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की कशा प्रकारे भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव भारतीय परराष्ट्र धोरणावर कसा झाला त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजेच भौगोलिक घटकाचा प्रभाव भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेला प्रभाव. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागाला हिमालयाच्या पर्वताच्या रांगा आहेत. तुम्ही या ठिकाणी आपण नकाशामध्ये पाहू शकता हिमालयाच्या पर्वताच्या रांगा ह्या ठिकाणी दिसते. हे दिसते हिमालय, हां, या ठिकाणी पूर्ण हिमालयाच्या पर्वताच्या रांगा आहे. आणि एका दृष्टिकोनातून भारताला एक प्रकारची मोठी भिंत हे निसर्गानेच निर्माण करून दिलेली आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि या हिमालयाचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झाला. म्हणजे एक प्रकारचं संरक्षण या हिमालयानं भारताला दिलेलं आहे. म्हणजे ईशान्येकडील उत्तरेकडील हा जो हिमालय आहे, हा हिमालय भारतीय परराष्ट्र धोरणावर विशेषतः परिणाम टाकताना दिसून येतो. त्यासोबत दुसरा मुद्दा आपला असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की भारताची दक्षिण किनारपट्टी आहे. पहा इथं हे दक्षिण किनारपट्टी या ठिकाणी तुम्हाला दिसते. हा भारतात दक्षिण भारत या ठिकाणून सुरू झाली दक्षिण किनारपट्टी, तर या ठिकाणी हे आणि इथून इथपर्यंत मधात इथं श्रीलंका आहे. तर हा जो दक्षिण किनारपट्टीचा जो भाग आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, या भागाचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे समुद्राच्या माध्यमातून सुद्धा समुद्राची किनारपट्टी आहे, या किनारपट्टीचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. कारण एक प्रकारचं संरक्षण या समुद्रातून सुद्धा भारताला मिळालेलं दिसून येते. म्हणजे एक वर आहे हिमालय आणि खाली आहे समुद्राची किनारपट्टी किंवा समुद्र, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, तर इंडियन ओशन. तर अशा प्रकारच्या या समुद्र किनारपट्टीमुळे सुद्धा भारतीय परराष्ट्र धोरण प्रभावित झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पूर्ण भाग आहे तो भाग आपण नकाशाच्या माध्यमातून समजून घेत आहोत, कारण तरच तुम्हाला हे समजायला काय जाईल, सोपं जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं की कशा प्रकारे हिमालयाचा भाग आपल्याला संरक्षण देत आहे आणि समुद्र किनारपट्टी कशा प्रकारे संरक्षण देत आहे. यासोबत आपल्याला दुसरा एक मुद्दा पाहता येईल, तो म्हणजे भारताच्या ईशान्य सीमेच्या पलीकडं या ठिकाणी चायना नावाचा देश आहे किंवा चीन नावाचा देश आहे. या चीनसारख्या देशाचा सुद्धा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. म्हणजे कशा प्रकारचे धोरण आखायचे, कशा प्रकारचे सैन्य साठा ठेवायचा, कशा प्रकारचे बाउंड्रीवर सैन्य लावायचे, त्याचं सुद्धा प्लॅनिंग भारताला करावं लागतं. कशामुळं तर शेजारी मोठा देश, प्रभावी देश चीन हा आपल्याला उपलब्ध आपल्या नकाशाच्या बाजूला किंवा ईशान्य दिशेला आहे. कोणता? चीन देश. म्हणजे याचा सुद्धा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. यासोबत सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की दक्षिण आशियामध्ये जे शेजारी सगळे राष्ट्र आहे, भारताच्या सीमेला लागून जी सगळे राष्ट्र आहे, या राष्ट्राचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झाला. आता आपण ऑब्झर्व करा विद्यार्थी मित्रांनो की भारताच्या शेजारी कोणकोणते राष्ट्र आहेत. या ठिकाणी इथून सुरुवात करू आपण. पाकिस्तान हे भारताचे शेजारी राष्ट्र आहे, म्हणजे भारताच्या सीमेला ते लागून आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरं राष्ट्र आहे ते म्हणजे नेपाळ, हे सुद्धा भारताच्या सीमेला लागून आहे. त्यानंतर नंतरचं राष्ट्र येते ते म्हणजे भूतान, हे सुद्धा भारताच्या सीमेला लागून आहे. त्यानंतर येते बांगलादेश, हे सुद्धा भारताच्या सीमेला काय लागून आहे. त्यानंतर येते म्यानमार, हा सुद्धा भारताच्या सीमेला काय लागून आहे. तर अशा प्रकारचे, आणि चीन तर सांगितलं जातं तुम्हाला, तर अशा प्रकारचे हे जे राष्ट्र आहे तुम्ही या राऊंडमध्ये पहा, हे सगळे राष्ट्र भारताच्या सीमेला लागून आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की यातल्या बहुतांश राष्ट्रांच्या सीमा फक्त भारताला टच आहेत, इतर राष्ट्राला टच नाही.
ऑब्झर्व करा आता. पाकिस्तान या साईडला आहे तर पाकिस्तानची सीमा नेपाळला टच नाही, भूतानला टच नाही आणि बांगलादेशला टच नाही आणि म्यानमारला टच नाही. त्यानंतर नेपाळची सीमा विद्यार्थी मित्रांनो फक्त भारताला टच आहे आणि भूतानला टच नाही, बांगलादेशला टच नाही, म्यानमारला टच नाही आणि पाकिस्तानला टच नाही. त्यानंतर भूतानची सीमा विद्यार्थी भारताला टच आहे पण नेपाळला नाही, बांगलादेशला नाही आणि म्यानमारला नाही आणि पाकिस्तानला पण नाही. बांगलादेशची सीमा विद्यार्थी मित्रांनो फक्त भारताला टच आहे, म्यानमारला पण नाही, भूतानला नाही, नेपाळला नाही, पाकिस्तानला नाही. म्हणजे म्यानमारची सीमा फक्त भारताला टच आहे. म्हणजे यावरून आपल्याला सांगता येईल की भारतासोबत जे शेजारी राष्ट्र आहे त्या शेजारी राष्ट्राची सीमा इतर राष्ट्रासोबत तुम्हाला तेवढ्या लागून दिसत नाही, पण त्या सगळ्या राष्ट्रांच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारतालाच फक्त अटॅच दिसून येतात. तर याचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला दिसून येतो. आणि या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की आणखी एक देश आहे तो उरला, तो म्हणजे खाली श्रीलंका. हा सुद्धा एक देश आपण या ठिकाणी सांगू शकतो की ज्याची सीमा इतर राष्ट्रासोबत नाही आहे. हा श्रीलंका आहे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या दक्षिणेला. तर हे सुद्धा राष्ट्र इतर राष्ट्रापासून दूर आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्रासोबत संबंध ठेवत असताना हे वैशिष्ट्यपूर्ण परराष्ट्र धोरण ठेवावं लागते. तर असे याचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. यामध्ये आपल्याला सांगता येईल की हिंदी महासागराचं जे स्थान आहे भारतामध्ये त्याचं सुद्धा महत्त्वाचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला दिसून येतो. या ठिकाणी आपण सांगतो हे इंडियन ओशन, याला हिंदी महासागर म्हणतात. त्यानंतर बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर, त्यानंतर आहे अरेबियन समुद्र. हे तिन्ही समुद्र भारताच्या आजूबाजूला दक्षिण भारतात तुम्हाला दिसून येतात. याचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. यासोबत आपल्याला आणखी एक मुद्दा सांगता येईल तो म्हणजे की अंदमान निकोबार हे दिसतं मला इथं. अंदमान निकोबार हे भारताच्या पूर्वेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अंदमान निकोबार बेटं याचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरण ठरवत असताना होत असतो. यासोबतच त्यानंतर लक्षद्वीप बेटे आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहा हे म्हणजे लक्षद्वीप बेटे, अंदमान निकोबारचे बेटे हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे घटक आहे असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. म्हणजे इथं काय पाहिलं आपण की भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये घटक पाहिला आपण भौगोलिक घटक. या घटकात काय पाहिलं आपण की हिमालय, चायना, इतर शेजारी राष्ट्र, यासोबतच समुद्र किनारपट्टी, लक्षद्वीप बेटे आणि त्यासोबत आपल्याला सांगता येईल अंदमान निकोबार बेटे, या सर्व गोष्टीचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला दिसून येतो. आपण हा भाग पूर्ण आपण नकाशाद्वारे आपण समजून घेतला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा भाग पाहू आपण, पुढचा घटक पाहू की जो प्रभावित करत आहे परराष्ट्र धोरणाला. त्यानंतर येते ऐतिहासिक घटक. विद्यार्थी मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा घटक ऐतिहासिक घटक. विद्यार्थी मित्रांनो शांततापूर्ण सहजीवन जगणे हे भारताचे एक उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. शांततापूर्ण सहजीवन जगणे किंवा शांतता असल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, देशाचा विकास होऊ शकत नाही हे भारताला ठाम माहीत आहे, पक्का माहीत आहे. आणि म्हणून देशामध्ये आणि देशाच्या बाहेर शेजारी राष्ट्रात सुद्धा शांतता नांदली पाहिजे, सहजीवन नांदलं पाहिजे. याचा परिणाम म्हणजे हे सुद्धा भारतीय परराष्ट्र धोरणावर परिणाम टाकणारे घटक आहे. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये शांततेला, सहजीवनाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. यासोबतच पश्चिम, मध्य, आग्नेय आशियातील देशासोबत आपले जे संबंध आहे, जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जे संबंध आहे, याचा सुद्धा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. आणि आपण आणखी एक सांगता येईल तो मुद्दा म्हणजे वसाहतवाद. विद्यार्थी मित्रांनो आता वसाहतवाद म्हणजे काय? वसाहतवाद म्हणजे आर्थिकदृष्ट्या एखादं संपन्न राष्ट्र आहे किंवा लष्करीदृष्ट्या एखादं संपन्न राष्ट्र आहे, अशा राष्ट्रानं दुसऱ्या देशावर आपला दुसऱ्या देशावर थोडासा त्याचा वसाहतीसाठी जाणे, वसाहती निर्माण करणे, तो भाग कॅप्चर करणे, तो भाग हस्तगत करणे आणि त्या ठिकाणी राजकीय वर्चस्व निर्माण करणे. तर अशा प्रकारचा वसाहतवाद, या वसाहतवादाला भारताने परराष्ट्र धोरणामध्ये स्पष्टपणे विरोध केला आहे विद्यार्थी मित्रांनो. कशाला? वसाहतवादाला. जसं आपण सांगता येईल इंग्रज लोक भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या ते इंग्रजांनी पहिले, म्हणजे पहिले व्यापारी म्हणून आले आणि मग राज्यकर्ते बनले. इंग्रजांच्या भारतामध्ये ज्या वसाहती आहे ह्या वसाहतीतून किती नुकसान झालं भारताचं हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणून भारताने वसाहतवाद भोगला आहे विद्यार्थी मित्रांनो. भारताने वसाहतवाद काय असते, वसाहतवादाचे परिणाम काय होतं देशावर, कशा प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ शकतो हे भारताला माहीत आहे. म्हणून भारताने परराष्ट्र धोरण ठरत असताना वसाहतवादाला स्पष्टपणे विरोध केला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे वर्णभेद. विद्यार्थी मित्रांनो भारताने
परराष्ट्र धोरण ठरत असताना वर्णभेदाला विरोध केला आहे. कोणत्याही प्रकारचा वर्णभेद भारत मान्य करणार नाही. वर्णभेद म्हणजे काळे गोरे हा जो भेद आहे तो भेद भारत मान्य करणार नाही. या वर्णभेदाच्या आधारावर आम्ही कोणत्या प्रकारचे संबंध ठेवणार नाही आणि सगळ्याला आम्ही समान लेखू, मग तो काळा असो का तो गोरा असो, तो कोण्याही वर्णाचा असो, आमचे संबंध त्या वर्णाच्या आधारावर ठरले जाणार नाही, तर माणुसकीच्या आधारावर, मानवतेच्या आधारावर आमचे संबंध ठरले जातील. अशा प्रकारचं मुद्दा परराष्ट्र धोरणामध्ये टाकला. म्हणजेच सांगता येईल आपल्याला की भारताने परराष्ट्र धोरणामध्ये वर्णभेदाला सुद्धा विरोध केला आहे. वर्णभेदाला विरोध केला आणि वसाहतवादाला सुद्धा विरोध भारताने केला आहे. तर अशा प्रकारचा हा जो ऐतिहासिक घटक आहे तो ऐतिहासिक घटक आपण या ठिकाणी पाहिला विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपल्याला सांगता येईल तिसरा घटक तो म्हणजे आर्थिक घटक. विद्यार्थी मित्रांनो, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जगामध्ये 2 प्रभावी राष्ट्र होते. एक होते अमेरिका, एक होती सोव्हिएट रशिया. म्हणजे या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू होतं. तर या शीतयुद्धामध्ये या 2 गटामध्ये न जाता भारताने वेगळं धोरण अवलंबलं. ते धोरण म्हणजे अलिप्ततावादी धोरण. कोणतं धोरण आहे ते? अलिप्ततावादी धोरण म्हणजे ना रशियाच्या गटात जाणे, सोव्हिएट रशियाच्या गटात जाणे, ना अमेरिकेच्या गटात जाणे, तर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणे, त्याला म्हणतात अलिप्ततावादी धोरण. तर या अलिप्ततावादी धोरणाचा जो पार्श्वभूमी आहे ती नुसती राजकीय नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सामरिक पण आहे आणि आर्थिक पण आहे. तिला आर्थिक संदर्भ सुद्धा आहे. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता? अलिप्ततावाद धोरण. विद्यार्थी मित्रांनो, भारताने वसाहत काळापासूनच गरिबी आणि मागासलेपणा हे भारत पाहून आहे आणि भारतामध्ये मागासलेपणा आणि गरिबी हे फार जुन्या काळापासून वास्तव्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वसाहत काळामुळं कशा प्रकारचा अन्याय होतो, कशा प्रकारचा अत्याचार होतो, कशा प्रकारची पिळवणूक होते हे भारताला माहीत आहे आणि म्हणून यापासून भारत यापासून काय दूर राहतो. तर दूर राहण्याचा याने भारताने काय घेतला आहे? निर्णय घेतला आहे. यासोबत भारताने ठरवलं की भारताला जर कोणी आर्थिक मदत करत असेल, आर्थिक मदत, भारताची आर्थिक कंडिशन त्यावेळेस चांगली नव्हती, तर जर कोणी आर्थिक मदत करत असेल तर त्यासोबत आम्ही कोणत्या प्रकारच्या अटी स्वीकारणार नाही. अटी म्हणजे काय? की आम्ही कोणाच्या अंडरमध्ये किंवा कोणाच्या प्रभुत्वाखाली किंवा आधिपत्याखाली आम्ही जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर आम्हाला अमेरिकासारखं राष्ट्र किंवा रशियासारखं राष्ट्र जर आम्हाला आर्थिक मदत देत असेल तर आम्ही त्यांच्या ताटाखाचं मांजर होणार नाही. म्हणजे आर्थिक मदत स्वीकारताना कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी भारत स्वीकारणार नाही असं स्पष्टपणे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये नमूद केलं आहे. म्हणजे आर्थिक मदतीसाठी आम्ही कोणाचे पाय चाटणार नाही असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि म्हणून तशा प्रकारची मदत भारताने सतत नाकारली आहे. कोणत्या प्रकारची मदत आम्ही स्वीकारणार नाही जेणेकरून आमच्या सार्वभौमत्वाला धोका येईल, ज्यामुळे आमचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकेल, अशा प्रकारची आर्थिक मदत भारत स्वीकारणार नाही. अशा प्रकारचे मुद्दे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की यानुसार भारताने मग आयात आणि पर्याय धोरण काय केलं? स्वीकारलं. तर त्यानुसार कशानुसार की कोणत्याही प्रकारचा अत्याचार किंवा अन्याय सहन न करता आम्ही आयातीचं धोरण स्वीकारू. की आयात म्हणजे दुसऱ्या राष्ट्रातून वस्तू आणणे, माल आणणे, तर अशा प्रकारचं आयात धोरण आम्ही ठरवू की जेणेकरून आम्ही कोणाच्या अधिपत्याखाली राहणार नाही, कोणाचं वर्चस्व आम्ही मान्य करणार नाही. तर अशा प्रकारचा परिणाम भारताच्या आर्थिक घटकाच्या माध्यमातून भारताच्या परराष्ट्र धोरणात दिसून येतो. त्यानंतर आपण आणखी मुद्दा सांगता येईल तो म्हणजे 1991 नंतर भारत सरकारने जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं त्या आर्थिक धोरणानुसार उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे सगळे जागतिकीकरणाचे मुद्दे आहे विद्यार्थी मित्रांनो. उदारीकरणाचा स्वीकार केला, खाजगीकरणाचा स्वीकार केला आणि जागतिकीकरणाचा सुद्धा स्वीकार केला. यालाच म्हणतात नवीन आर्थिक धोरण. 1991 पासून भारताने काय केलं? स्वीकारलं. आणि भारताने 1991ला जागतिकीकरणामध्ये आपलं पाऊल टाकलं आणि जागतिकीकरणामध्ये पाऊल टाकल्यानंतर त्या जागतिकीकरणामध्ये जे जे करार झाले, जे गॅट करार झाला किंवा जो WTO सोबत करार झाला किंवा जो आंतरराष्ट्रीय जे करार झाले त्या करारानुसार भारताने यामध्ये आपले जे धोरण आहे ते धोरण बदलवणं भारताला काय पडलं? भाग पडलं. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की जागतिकीकरणाचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर जबरदस्त परिणाम झाला. आज कोणते निर्णय घेत असताना जागतिकीकरणाच्या माध्यमातून किंवा जागतिकीकरणाचे नियम किंवा जागतिकीकरणाचे जे काही तत्त्व आहेत त्या तत्वाला अनुसरून भारताला आपलं परराष्ट्र धोरण काय करावं लागते? ठरवावं लागते. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जागतिकीकरणामध्ये जे आपण पाऊल टाकलं त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येतो. म्हणजे आर्थिक घटक सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय टाकत आहे? प्रभाव टाकताना दिसून येतो. तर या ठिकाणी आपण आर्थिक घटक पाहिला. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे राजकीय घटक. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे राजकीय घटक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगता येईल की परराष्ट्र धोरण ठरत असताना या परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे कार्यकारी मंडळाची. कोणाची असते? कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळ म्हणजे कोण?
तर कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कशामध्ये? भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना. म्हणजे कार्यकारी मंडळाची भूमिका हे अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यासोबतच याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी संसद काम करते. कोण काम करते? संसद. संसद यामध्ये जागल्याची भूमिका बजावते. कायची भूमिका बजावते? जागल्याची. जागल्या म्हणजे जागरूकता. आणि यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं आहे? वॉच डॉग. वॉच डॉग म्हणजे की लक्ष ठेवणारा कुत्रा. जसं काही लोक घरी कुत्रे पाळतात. तुम्ही पाहिलं सर विद्यार्थी मित्रांनो, कुत्रे पाळतात. कुत्रे पाळल्यानं काय होतं की घरामध्ये की बाहेरचा कोणताही माणूस आपल्या घरामध्ये घुसू शकत नाही. तर त्याला विरोध कोण करते? सगळ्यात पहिले कुत्रा विरोध करतो. म्हणजे वॉच डॉग म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम. कोणताही परदेशी, कोणत्याही प्रकारचं परदेशीत्व किंवा परदेशी पाठबळ किंवा परदेशाचा हस्तक्षेप भारतामध्ये होत असेल तर लक्ष कोण ठेवते? संसद. म्हणजे भारताचं सार्वभौमत्वाचं रक्षण करणे, भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणे, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी करत असताना भारत कोणाचा अंकित तर होऊन नाही राहिला ना, भारतात कोणाच्या अंडरमध्ये चालला तर नाही ना, यासाठी संसद काय करते? लक्ष ठेवते. म्हणजे यालाच म्हटलं गेलं जागल्याची भूमिका बजावणे. काय म्हटलं? जागल्याची भूमिका बजावणे. की संसद भारताचं स्वातंत्र्याचं रक्षण करणे, सार्वभौमत्वाचं रक्षण करणे आणि कोणत्या राष्ट्राच्या अंकित न जाणे अशा प्रकारचं लक्षणाचं काम कोण करते? संसद करते. आणि म्हणून म्हटलं याला जागल्याची भूमिका बजावते. कोण बजावते? संसद. यालाच काय म्हटलं गेलं? वॉच डॉग. तर अशा प्रकारचे हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्हसाठी हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. तर भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रभाव कोण टाकते? कार्यकारी मंडळ टाकते. आणि संसदसुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगू शकतो तो म्हणजे राजकीय नेतृत्वाचा प्रभाव. भारताच्या परराष्ट्र धोरणावर राजकीय नेतृत्वाचा प्रभाव दिसून येतो. आता तो कसा? चला तर पाहू आपण. भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना भारताचे नेते आहे, जे नेतृत्व आहे, जे प्रधानमंत्री आहे, त्यांचा सुद्धा प्रभाव, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या निर्णयाचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर कसा पडला ते या ठिकाणी पाहू विद्यार्थी मित्रांनो. पहिला आपण नाव घेता येईल. ती नाव म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मूलभूत तत्व ठरवून दिले. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणावर पंडित जवाहरलाल नेहरूचा जबरदस्त छाप आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून म्हणता येईल की परराष्ट्र धोरण ठरत असताना नेतृत्व महत्त्वाचं आहे. जसं नेहरूचा छाप आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणावर दिसून येते. त्यासोबतच आपल्याला सांगता येईल लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय टाकला? प्रभाव टाकला. जसं म्हणतात की मूर्ती लहान पण कीर्ती महान. कोणाला म्हणतात? लाल बहादूर शास्त्रीला. मूर्ती लहान पण कीर्ती महान. विद्यार्थी मित्रांनो, ताश्कंद करारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका यांनी बजावली होती. कोणती? ताश्कंद करारामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती युद्धाच्या काळामध्ये. तर अशा प्रकारे यांनी एक घोषणा पण दिली होती विद्यार्थी मित्रांनो, जय जवान जय किसान अशा प्रकारची घोषणा देणारे आणि अशा प्रकारचे लहान मूर्तीने लहान पण कीर्ती त्यांची महान अशा प्रकारचे लाल बहादूर शास्त्री हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकताना दिसून येतात. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे इंदिरा गांधींचा. विद्यार्थी मित्रांनो, जगामधली आयरन लेडी म्हणजे कणखर नेतृत्व कोण असेल तर इंदिरा गांधी. त्या काळामध्ये इंदिरा गांधीचा जबरदस्त प्रभाव भारतातच नाही विद्यार्थी मित्रांनो, जगावर होता. इंदिरा गांधी अशी कणखर नेतृत्व त्या काळामध्ये भारतामध्ये होऊन गेलं आणि यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पडला, जगावर सुद्धा पडला. याचं उदाहरण सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला की जुन्या काळामध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा प्रकारे दोन पाकिस्तान होते आणि भारतासोबत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये भारताने पश्चिम पाकिस्तान आहे तो पूर्णपणे जिंकला आणि जिंकल्यानंतर काय केलं तर नवीन देश निर्माण केला विद्यार्थी मित्रांनो. त्या देशाचं नाव आहे बांगलादेश. जगामध्ये एका स्त्रीनं जे नवीन देश निर्माण केला देशाचं नाव आहे बांगलादेश. म्हणजे अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठी छाप त्या काळामध्ये इंदिरा गांधी यांनी पाडली होती आणि भारतात दबदबा त्या काळामध्ये पडला होता. म्हणजेच राजकीय नेतृत्वाचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला दिसून येतो. त्यामध्ये नेहरूचं नाव सांगता येईल, शास्त्रीचं नाव सांगता येईल, इंदिरा गांधीचं नाव सांगता येईल आणि पुढं आपण सांगू शकतो ते म्हणजे राजीव गांधी. विद्यार्थी मित्रांनो, राजीव गांधी हे सुद्धा एक प्रभावी नेतृत्व होतं त्या काळामध्ये भारताचं. राजीव गांधींच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या भारतामध्ये त्याचा सुद्धा छाप जगामध्ये आज जे आपण जागतिकीकरणाचे पाऊल टाकलं विद्यार्थी मित्रांनो, ते पाऊल कशामुळे टाकलं तर आज भारतामध्ये सगळं कम्प्युटराइज झालं आहे. भारतामध्ये अनेक बँकामध्ये अलग अलग ठिकाणी आपण कम्प्युटर वापरतो, म्हणजे तंत्रज्ञान वापरत आहोत. डिजिटलायझेशन झालं आहे. त्याला सगळ्यात महत्त्वाचा दूरदृष्टीचा नेता कोण होता तर राजीव गांधी. राजीव गांधीने भारतामध्ये कम्प्युटर आणण्याचा सगळ्यात पहिले प्रयत्न केला. म्हणजे त्याचा सुद्धा सहभाग आपण या ठिकाणी महत्त्वाचं सांगू शकतो. यासोबत आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारताने राजीव गांधीने त्या काळामध्ये स्वीडन या देशाकडून एक बोफोर्स नावाची तोफ घेतली होती. या तोफीच्या भरोशावर भारताने पाकिस्तानसोबत जे कारगिल युद्ध झालं विद्यार्थी मित्रांनो,
पाकिस्तानसोबत जे कारगिलचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये भारताने विजय मिळवला होता. कोण्या बेसवर? त्या बोफोर्स तोपच्या भरोशावर. आणि ते तोप कोणा घेतली ती विकत? राजीव गांधीने घेतली होती विद्यार्थी मित्रांनो त्या काळामध्ये. म्हणजे राजीव गांधीच्या दूरदृष्टीपणामुळेच भारतानं हे युद्ध जिंकलं होतं. तर अशा प्रकारे प्रभाव टाकणारा नेता होते राजीव गांधी, म्हणजे प्रभावी नेतृत्व होतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सांगतो आपल्याला PV नरसिंहराव, हे सुद्धा भारताचे प्रभावी प्रधानमंत्री होते. यांच्या काळामध्ये भारतामध्ये जे जागतिकीकरणाचे पाऊल टाकलं विद्यार्थी मित्रांनो आपण, ते टाकलं होतं PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये. आणि तेव्हापासून भारताची आर्थिक प्रगती आहे त्या आर्थिक प्रगती झपाट्यानं आणि वेगानं होताना दिसून येते. आज भारत हे आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. मग याला मोठं श्रेय कोणाचं आहे? PV नरसिंहराव यांचं श्रेय आहे. तर अशा प्रकारचे नेतृत्व त्या काळामध्ये होऊन गेले विद्यार्थी मित्रांनो, की ज्यांच्यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण हे प्रभावित झालं आहे. त्यानंतर सांगता येईल ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी विद्यार्थी मित्रांनो. अटल बिहारी वाजपेयी सारखा जो नेता आहे तो जगामध्ये प्रभावी नेता मानला जात होता त्या काळामध्ये. आणि यांच्या काळामध्ये 1998ला जे अणुच्या चाचण्या केल्या ते जगाला अमेरिकेसारख्या प्रभावी राष्ट्राला न जुमानता अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये जे अणुचाचण्या झाल्या त्या अणुचाचण्यानंतर भारतावर निर्बंध टाकले अमेरिकेनं, पण त्या निर्बंधाला न झुगारता अटल बिहारी वाजपेयीने जे निर्णय घेतले त्या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच हा जो नेता होता अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा प्रभावी नेतृत्व होतं, की ज्यांच्या नेतृत्वामुळं भारतीय परराष्ट्र धोरणाला वेगळ्या प्रकारचा आकार मिळाला. त्यानंतर सांगता आपला मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग हे शांत नेतृत्व, हुशार नेतृत्व, बुद्धिवान नेतृत्व होतं. आणि यांच्या काळामध्येच अमेरिकेसोबत भारताने अनुकरार केला होता विद्यार्थी मित्रांनो. ज्या अनुकरारामुळंच भारताचा आणि अमेरिकेचे संबंध काय झाले होते? प्रभावी झाले होते किंवा घट्ट झाले होते. म्हणजे नेतृत्व कोणाचं होतं? मनमोहन सिंग यांचं. तर अशा प्रकारचे हे नेते होते. या नेत्यांचा सुद्धा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर दिसून येतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारताचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. विद्यार्थी मित्रांनो, आज भारताची जेवढी प्रतिष्ठा निर्माण झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेवढी प्रतिष्ठा जगात भारताची प्रतिष्ठा निर्माण झाली नव्हती. म्हणजे भारताचं प्रभुत्व निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा हात असेल तर नरेंद्र मोदी सरांचा आहे. या नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी भारताचं जगामधलं जे स्थान आहे ते उंचावलं विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा नरेंद्र मोदी देश विदेशामध्ये जातात तर लाखो लोक नरेंद्र मोदीची वाट पाहत राहतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारचा डॅशिंग, प्रभावी आणि कणखर नेतृत्व निर्माण झालं. यांनी जे काश्मीरचा प्रश्न हाताळला, यांनी जे चीनचा प्रश्न हाताळला, त्याच्यावर लक्षात येते की यांच्यामुळं भारताचं परराष्ट्र धोरण हे वेगळ्या प्रकारे प्रभावित झालं आणि वेगळ्या प्रकारची छाप जगावर पडलेली आहे. कोणामुळे पडली? नरेंद्र मोदीमुळे पडली. तर अशा प्रकारचं कणखर नेतृत्व हे या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच आपल्याला हे सांगता येईल की भारताच्या परराष्ट्र धोरणावर राजकीय नेत्यांचा प्रभाव असतो. आणि यानंतर आपल्याला सांगता येईल तो म्हणजे राजकीय घटकामध्ये की परराष्ट्र मंत्रालयाची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. कशामध्ये? भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये. परराष्ट्र मंत्रालयामध्ये येते परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयामध्ये सगळे अधिकारी लोक. तर हे सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण ठरत असताना पूर्ण प्रकारचं प्लॅनिंग तयार करत असतात. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. कोण? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? सध्या आहे अजित डोवाल. अजित डोभाल. कोण आहे? अजित डोवाल. हे या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. हे अजित डोवाल आहेत आणि हे आहे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. तर अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दोघांनी मिळून भारताचा जे आजचा काश्मीर प्रश्न जो हँडल करत आहे आणि चीनसोबत जे संबंध आहे त्या संबंधामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका कोण वठवत आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. तर अशा प्रकारचे परराष्ट्र धोरण ठरत असताना हे सगळे घटक यामध्ये आपण काय पाहिलं? यामध्ये आपण कार्यकारी मंडळ भूमिका वठवते, संसद भूमिका वठवते, राजकीय नेते भूमिका वठवतात, भारताचं परराष्ट्र मंत्रालय भूमिका वठवते आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुद्धा भूमिका वठवते. कशामध्ये? भारताचं परराष्ट्र धोरण ठरवित असताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे घटक कोणते आहेत? राजकीय घटकामध्ये आपण यांचं वर्णन या ठिकाणी आपण केलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा घटक ते आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाच्या काळामध्ये द्विध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली होती. शीतयुद्धाच्या काळामध्ये द्विध्रुवीय व्यवस्था म्हणजे अमेरिका एक ध्रुव आणि सोव्हिएट रशिया एक ध्रुव, अशा प्रकारचे दोन ध्रुवाचं महासत्ताचं राजकारण जगामध्ये सुरू होतं त्यावेळेस. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळलं त्यावेळेची गोष्ट आहे. आणि या दोन्ही ध्रुवाकडे न जाता भारतानं आपलं जे वेगळं धोरण आहे ते आखण्याचा काय केला? प्रयत्न केला. म्हणजेच भारताच्या या परराष्ट्र धोरणावर या महासत्तांचा सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. आणि यासोबत जेव्हा शीतयुद्धानंतर सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण हे वेगळ्या प्रकारे प्रभावित झालं. म्हणजे जोपर्यंत शीतयुद्ध चालू होतं त्यावेळेस भारताचं परराष्ट्र धोरण वेगळं होतं आणि शीतयुद्धानंतर सोव्हिएट रशियाचं विघटन झालं
आणि फक्त एकच महासत्ता उरली ती म्हणजे अमेरिका. मग त्यावेळेस सुद्धा भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदलून गेलं. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसोबतच जे क्षेत्रीय व्यवस्था आहे, क्षेत्रीय जे गट आहे, जसं सार्क आहे, एशियन आहे, हे जे क्षेत्रीय जे घटक आहे, या घटकाचा सुद्धा भारतीय परराष्ट्र धोरणावर काय झाला, परिणाम झाला. म्हणजे शीतयुद्धाच्या आधीचं परराष्ट्र धोरण वेगळं, शीतयुद्धानंतरचं धोरण वेगळं, आणि क्षेत्रीय प्रभाव आहे जो आहे त्याचं सुद्धा त्यावेळेस सुद्धा परराष्ट्र धोरण वेगळं. तर अशा प्रकारचं परराष्ट्र धोरण काळानुसार भारतानं बदलवत नेलं आहे. यासोबत आपल्याला सांगता येईल की शीतयुद्धाच्या काळामध्ये भारताचे आणि अमेरिकेचे संबंध पाहिजे तेवढे काही विशेष चांगले नव्हते. त्यानंतर 1960च्या दरम्यान जे चीनसोबत जे पाकिस्तानने संवाद साधला, म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे जवळजवळ आले विद्यार्थी मित्रांनो. केव्हाची गोष्ट आहे, 60च्या काळातली गोष्ट आहे. आणि यामुळे सुद्धा भारताचे परराष्ट्र धोरण प्रभावित झालं. त्यानंतर 90च्या काळामध्ये रशिया आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा संबंध सुधारले. याचा सुद्धा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला दिसून येतो. म्हणजे हे जे सगळ्या घटना आहे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व घटकांचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थांचा परिणाम, आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसून येतो. तर या सर्व माध्यमातून भारतीय परराष्ट्र धोरण हे प्रभावित झालेलं दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.